यापूर्वी पहिल्यांदा 40 आमदार, नंतर काही खासदार आणि पुन्हा एकदा आपल्या 9 पैकी 6 खासदार ठाकरे गटाचे फुटले होते. मात्र या सगळ्यांना त्यावेळी जेवढं फुटेज मिळालं होतं त्याच्या अधिक फुटेज हे सध्या एकटे सचिन अहिर खात आहेत. आणि त्याला कारण आहे ते म्हणजे यापूर्वी झालेल्या फुटीत एकटा दुकटा आमदार किंवा खासदार फुटला नव्हता, तर पक्षांतर बंदी कायद्यात अडकून आपली आमदारकी किंवा खासदारकी जाऊ नये म्हणून पुरेसं संख्याबळ सोबत घेऊन ते पक्षातून बाहेर पडले होते. मात्र आता विधान परिषदेचे सदस्य असणारे ठाकरेंच्या सर्वात जवळचे सचिन अहिर हे शिंदे गटाच्या गळाला लागले. यावेळी शिंदेंनी कोणताच गट फोडलेला नाहीये, मात्र विधान परिषदेचा एकच सदस्य शिंदेंनी आपल्या गळाला लावलाय. मात्र तरीही पुरेशी गणसंख्या नाही किंवा इतर कुठल्याही कारणानं त्यांच्या सदस्यत्वाला कोणताच धोका नसणार आहे. त्यामुळं ही गोष्ट सचिन अहिर यांच्या पक्ष बदलापेक्षा जास्त चर्चेत आली आहे. यासाठी शिंदेंनी नक्की काय उपाययोजना केली होती, यासाठी त्यांनी कायद्यातील कोणत्या तरतुदीचा आधार घेतलाय, या सगळ्या गोष्टी आपण अगदी सोप्या पद्धतीनं पुढच्या काही मिनिटात समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सचिन अहिर हे शिवसेनेकडून विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापती पदासाठी अर्ज भरलाय. तांत्रिक दृष्ट्या ते शिवसेनेचेच म्हणजेच धनुष्यबाण चिन्हाचेच विधान परिषद सदस्य आहेत. खरं तर एकनाथ शिंदेंनी जेव्हा गट आपला शिवसेनेपासून स्वतंत्र केला, उद्धव ठाकरेंपासून ते स्वतंत्र गेले, त्यानंतर सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याला पसंती दिली होती. मात्र आता त्यांनी उपसभापती पदासाठी एकनाथ शिंदे गटाकडून अर्ज भरला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कारण ते उद्धव ठाकरे गटाकडून असताना किंवा उद्धव ठाकरेंच्या सोबत असताना एकनाथ शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज कसा भरू शकतात? एका पक्षाचा आमदार थेट दुसऱ्या पक्षाकडून सभापती कसा होऊ शकतो? त्यांच्या पक्षातून त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही केली तर त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते. मग सचिन अहिर यांनी हे धाडस का केलं? याचं उत्तर मिळतं कायद्याच्या चौकटीत. यासाठी एकनाथ शिंदेंनी डावच असा टाकलाय ज्याला उद्धव ठाकरे काहीच प्रत्युत्तर देऊ शकणार नाही. एकनाथ शिंदेंनी यासाठी फुलप्रूफ प्लान तयार केला होता. आपण याला कायदेशीर भाषेत समजावून घेऊयात. सगळ्यात अगोदर सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यावर कायदे तज्ञांचं काय म्हणणं आहे हे समजून घेऊया. या सगळ्या प्रकरणावर असीम सरोदे यांचं म्हणणं आहे, उपसभापती पदावर असताना संबंधित व्यक्ती कोणत्याच पक्षात नसली तरीही चालते. त्यामुळे त्या संबंधित उमेदवाराला पक्षांतर करण्याची गरज नाही. त्यांची उपसभापती पदावर निवड झाल्यापासून त्या पदावर ते असेपर्यंत अपात्रतेच्या कार्यवाहीपासून त्यांना संरक्षण मिळतं. भारतीय संविधानातील 10व्या परिशिष्टाला आपण पक्षांतरबंदी कायदा म्हणतो. त्यातील जे 5वं परिच्छेद आहे त्यामध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे सभापती तथा उपसभापती या सगळ्यांना अपात्रतेपासून संरक्षण आहे. भारतीय संविधानात असं समजण्यात आलेलं आहे, त्या पदावर जे लोक आहेत त्यांनी पक्ष निरपेक्ष पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्यांच्यात कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश नसला पाहिजे. म्हणूनच सभापती किंवा उपसभापती पदावर नियुक्ती झाल्यावर त्या आमदार किंवा खासदार राहत नाहीत. सभापती किंवा उपसभापती पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांचा कार्यकाळ संपल्यावर ते पुन्हा आमदार किंवा खासदार म्हणून प्रस्थापित होतात. सचिन अहिर यांनी सध्या विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरला. त्यामुळे आपण तुर्तास या पदाच्या अनुषंगानेच ही गोष्ट समजावून घेऊयात. विधान परिषदेचा आमदार हा जेव्हा विधान परिषदेच्या सभापती किंवा उपसभापती पदासाठी अर्ज भरतो आणि त्यानंतर त्याची सभापती किंवा उपसभापती पदावर नियुक्ती केली जाते, तेव्हा तो कायदेशीर किंवा तांत्रिक दृष्ट्या कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा सदस्य राहत नाही. सभापती पदाच्या खुर्चीत बसण्या अगोदर संबंधित आमदार आपल्या आमदारकीचं कवच किंवा कुठल्याही पक्षाच्या सदस्यत्वाचं कवच बाजूला काढून ठेवतो आणि मग त्या सभापती पदाच्या किंवा उपसभापती पदाच्या खुर्चीत बसतो. उपसभापती झाल्यावर किंवा त्या खुर्चीत बसल्यावर संबंधित व्यक्तीला आमदार असतानाचे नियम त्यामुळे लागू होत नाहीत. यामुळेच ठाकरेंनी आमच्या आमदारानं पक्षशिस्तीचा भंग केलाय, आमच्या आमदाराचं सदस्यत्व रद्द करावं असा अर्ज विधान परिषदेच्या सभापतींना दिला किंवा कायद्याचा आधार घेत कायद्याच्या चौकटीतून सचिन अहिर यांची आमदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला.
तरीही सचिन अहिर हे जोपर्यंत उपसभापती पदाच्या खुर्चीत बसलेले आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे गटाचा अर्ज किंवा त्यांची मागणी ही त्यांच्यासाठी लागू होणार नाही. कारण ते सभापती झाल्यावर ठाकरे सेनेचे आमदार असण्याच्या कक्षातून बाहेर पडतील. बरं, भविष्यात याची काय शक्यता आहे की उद्धव ठाकरे गट सचिन अहिर यांच्यावर अपात्रता आणू शकतो? तर मुळातच सचिन अहिर यांची आमदारकी 2028 ला संपणार आहे आणि सध्या अस्तित्वात असणारं सरकार पुढच्या निवडणुकीत जरी कमी संख्याबळावर आलं तरी त्याचा फरक सचिन अहिर यांच्यावर पडणार नाही, कारण पुढच्या निवडणुका या 2029 ला होतील. सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ त्या अगोदर 1 वर्ष संपतोय, म्हणजे आणखीन 3 वर्ष सचिन अहिर हे बिनधास्तपणे उपसभापती पदावर राहू शकतात. त्यामुळेच एकंदरीत इथं ठाकरे सेना हतबल आहे हे यावरून आपल्याला म्हणता येईल. यासाठीच एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या बाबतीत जो डाव टाकलाय तो पूर्णपणे कायद्याचा अभ्यास करून टाकलाय असं म्हणता येईल. नीलम गोरे यांचा कार्यकाळ संपल्यामुळं उपसभापती पदाची खुर्ची मोकळी होती आणि उपसभापती पद शिंदे गटाच्या वाट्याला आलेलं. कुणाची ना कुणाची नियुक्ती ही उपसभापती पदावर करायची होती. नीलम गोरे पुन्हा विधान परिषदेवर निवडून गेल्यात, मात्र त्यांना शिंदेंनी फक्त आमदार म्हणून ठेवलंय आणि सचिन अहिर यांना उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसवलंय. असं केल्यामुळं उपसभापती पद देखील शिंदेंकडे राहील, सोबतच ठाकरेंच्या गटातला एक वजनदार मोहरा आपल्या बाजूला येईल हे गिमिक शिंदेंना समजलं. बरं, एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना उपसभापती पदावर बसवलं असलं तरी हा शिंदेंचा तात्पुरता फायदा किंवा निर्णय नाहीये. एकनाथ शिंदे यांनी या निर्णयातून भविष्यातल्या विधानसभेची एक जागा वाढवली असं म्हणायला हरकत नाही. तर याचं उत्तर आहे सचिन यांच्या राजकीय ताकदीत. मुळातच कामगार चळवळीतून पुढे आलेले सचिन अहिर यांचा वरळीमध्ये दांडगा प्रभाव आहे. आज आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, मात्र याचं संपूर्ण श्रेय सचिन अहिर यांना दिलं जातं. वरळीतल्या रूट लेवलला सचिन अहिर यांचा असणारा संपर्क आणि प्रभाव यासाठी कारणीभूत आहे. आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा देखील सचिन अहिर यांनी सांभाळली होती. त्यामुळे भविष्यात जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा सचिन अहिर वरळीमधून शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहिले तर ही जागा शिंदे गटासाठी हक्काची जागा ठरू शकते. सोबतच जर आदित्य ठाकरे यांचा पराभव झाला तर उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वाला ते लागलेलं नख असू शकतं. हाच विचार एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना उपसभापती पदाच्या खुर्चीवर बसताना केलेला आहे. सचिन अहिर यांना यापूर्वी देखील मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव आहे, तेही शिंदेसाठी फायद्याचं आहे. त्यामुळे सध्या तांत्रिकदृष्ट्या सचिन अहिर यांनी आत्ताच शिंदे सेनेत प्रवेश केलेला नसला तरी भविष्यात ते शिंदे गटासाठी मोठे असेट असतील. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा उद्धव ठाकरेंनी केलेल्या मागणीमुळे सचिन अहिर यांच्या आमदारकीला सध्या तरी धोका नाहीये. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र सचिन अहिर यांनी उपसभापती पदासाठी शिंदे गटाकडून दाखल केलेल्या अर्जावर तुमची मतं काय आहेत? त्यांची भूमिका ही तुम्हाला पटणारी आहे का? सचिन अहिर यांना गळाला लावून एकनाथ शिंदेंनी भविष्यात उद्धव ठाकरे गट संपवण्यासाठी रणनीती आखली आहे का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.